लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकमध्ये जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिजाऊ रत्न पुरस्कार कर्तृत्ववान महिलांना प्रदान। संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं गेली 12 वर्षापासून जिजाऊ जन्मोत्सव नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिजाऊ जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 11 तारखेला साजरा करून संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सिंदखेड राजा येथील उत्सवात सहभागी होत असतात। त्यांच्याच पृष्ठभूमीवर वर्षानुवर्षाची परंपरा रक्षण करत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिजाऊ जन्मोत्सव नाशिक शहराच्या मध्यस्थानी असलेल्या मेन रोडवर मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला। यावेळी शिवकालीन ठेवा असलेल्या युद्ध सामुग्री यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। आनंद ठाकूर यांनी हा वारसा आपले सर्वस्व पणाला लावून जपला आहे। त्यांच्या आखाड्याचे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके सादर करून त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी जिजाऊ रत्न पुरस्कार हा संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं कर्तृत्ववान महिलांना दिला जातो। यामध्ये महिला व बालकल्याण, आरोग्य व सामाजिक बांधिलकी किंबहुना स्त्रियांना त्यांचा हक्क अधिकाराची जाणीव करून दिलेल्या महिलांना या कार्यक्रमावेळी सन्मानित करण्यात आलं। त्याचबरोबर भारतातील पहिल्या महिला पत्रकार असलेल्या व सत्यशोधक चळवळीला केंद्रस्थानी ठेवून दीनबंधू वृत्तपत्र ज्यांनी चालवले त्यांच्या नावाने असलेल्या मराठा सेवा संघ प्रणीत तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या नाशिक प्रमुखपदी स्वप्नील गोवर्धने यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी पेढे वाटून व जिजाऊ रत्न पुरस्काराचे वितरण करून हा दिमागदार सोहळा पार पडला। यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे हिरामन नाना वाघ, ॲडव्होकेट एकता खैरे, बापू चव्हाण, राजेंद्र शेळके, विकी ढोले, दिनेश चव्हाण, संदेश फुले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख स्वप्नील इंगळे, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, सरचिटणीस विकी गायधनी, शरद लभडे, अक्षय आठवले, विशाल अहिरराव, मंदार धिवरे, सागर पाटील, हरीश पाटील, राकेश जगताप, राहुल तिडके, चेतन गोवर्धने, राहुल गोवर्धने, नितीन काळे, गणेश पाटील, शंकर वाघमारे, सुरेश सूर्यवंशी, राकेश भागवत, प्रवीण राजपूत, किरण गवारे आदींसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केलं। राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जागतिक जन्मोत्सव सोहळा 2024 च्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत। शेतीचा शोध लावणारी महामाता निरुती, हरिती भारती, जगाचा सूर्य तथागत गौतम बुद्ध, शेतकऱ्यांचा राजा महाराजा बळीराजा, हाताच्या बोटाच्या नखावर लिलया सुख घेऊन धान्य पाकळणारी या नाशिकची महाराणी शूर्पणखा, स्वराज्याचं ज्ञानपीठ, प्रेरणापीठ, विचारपीठ आज ज्यांच्या जयंती करता आपण सर्व जमलेलो आहोत। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, शाक्तवीर संभाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, त्यांना शिक्षणाचं कवाड आपल्यासाठी खुलं केलं, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न नव्हे खऱ्या अर्थानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरी जज्बातों से, मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिखा जाता है, शहीद आजम भगत सिंग सुखदेव राजगुरू, कनकन करुणी कोटी केले कनन करतीला स्वहितासाठी, वन वन फिरुनी कनकन जिजले गाडगे बाबा दुःखी तुमच्या आमच्यासाठी, राष्ट्रसंत गाडगे महाराज ज्यांना सप्तखंजेरी वाजवून प्रबोधनाचं काम पूर्ण महाराष्ट्रात केलं, ते तुकडोजी महाराज, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून येराक डोळे झाकून करती पाप, भोगी विषयांचा सोहळा। याचप्रमाणे या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांना आपल्या जागतिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळा 12 जानेवारीच्या आदल्या दिवशी संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साजरा होतो। तीच परंपरा कायम ठेवत आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। आजच्या कार्यक्रमामध्ये मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, लाट्या काट्या बनाट्या असतील, त्याप्रमाणे जिजाऊ रत्न पुरस्काराचं वितरण असेल, या पद्धतीचे विविध उपक्रम गोडधोड वाटून आपण या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करतो। ज्या मायमाऊलीनं आपल्याला 2 छत्रपती दिले,
त्या मायमाऊलीचा जयकार, त्या मायमाऊलीचा उद्धार या ठिकाणी आपल्याला करता यावा म्हणून आपण काही महिलांचे सन्मान देखील या ठिकाणी घेणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही, पण संभाजी ब्रिगेडचे सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचं संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं या ठिकाणी शिवस्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख कारण पुरुषोत्तम खेडेकरांनी 1990 साली मराठा सेवा संघाच्या माध्यमातून लावलेलं रोपटं आज वटवृक्ष झालेलं आहे. संपूर्ण जगभरातून जिजाऊ जयंतीला सिंदखेड राजा येथे मोठ्या प्रमाणात जिजाऊ प्रेमी, शिवप्रेमी त्या ठिकाणी येत असतात. 12 लाख लोक ते शाहू महाराजांच्या आठवणी हे पुस्तक या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. हिंदूराव उजरे पाटलांनी, संभाजी ब्रिगेडचे हिंदूराव उजरे पाटील यांनी त्यांचे सहकारी या ठिकाणी पाठवलेले आहेत. 260 रुपये किंमत असलेलं पुस्तक हे 60 रुपये किमतीमध्ये या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. 260 रुपयात 50% सवलतीत सुद्धा पुस्तक हे 130 रुपयात उपलब्ध होईल. त्यापेक्षा कमी कोणी पुस्तक देणार नाही, म्हणून प्रत्येकानं एक पुस्तक तरी खरेदी करावं अशी मी आपल्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती करतो. आज मर्दानी खेळाचा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम, जिजाऊ जन्मोत्सव सोहळा, त्याचप्रमाणे जिजाऊ रत्न पुरस्काराचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे. कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? छत्रपती शिवाजी महाराज की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेकरांचा, राजश्री शाहू महाराज की, राष्ट्रसंत गाडगे महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज के. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन, विभाग नाशिक.